जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी कंबर कसलेली आहे आणि ते जागोजागी या आरक्षणाच्या संरक्षण सभा घेत आहेत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. हे करत असताना ते जरांगे पाटलावर टीका करतात आणि बऱ्याचशा अशा गोष्टी बोलतात की ज्यामध्ये छगन भुजबळ हे खरोखर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी मैदानात उतरलेले आहेत की त्यांचा काही विशेष जातींच्या विरोधातला रोष प्रकट करण्यासाठी ते उतरलेले आहेत. मी 5-6 वर्ष आधी बोललेलो आहे की ब्राह्मण तो बहाणा आहे, मराठा असली निशाणा आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ती गोष्ट आपल्याला स्पष्ट जाणवते की छगन भुजबळांसाठी आधी ब्राह्मण टीका होती, त्यांच्या टीकेचं भक्ष्य हे ब्राह्मण होते. कालपर्यंत ते ब्राह्मणांवर टीका करत होते, आता अप्रत्यक्षरित्या ते मराठ्यांवर टीका करत आहेत. काल त्यांनी श्रीकृष्णाची जात काढली आणि श्रीकृष्णाची जात काढल्याचा आरोप जरांगे पाटलांवर लावला की अजितदादा पवारांना मज्जाव करण्यात येईल जर का ते दर्शनाला आले पंढरपूरला. ते चूक आहे, बरोबर आहे, कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, योग्य हा भाग नंतरचा. पण अजितदादांना तिथे विरोध केला जाईल. तो विरोध का केला जाईल? काय बोलले जरांगे पाटील? ते असं बोलले का की विठ्ठल हा मराठ्यांचा देव आहे किंवा विठ्ठल हा जातीनं मराठा होता म्हणून आम्ही इथे दुसऱ्या कोणाला येण्यास विरोध करू? इथे काही जातीचा संबंध होता का? पण तरी सुद्धा ह्या माणसाने गुगली टाकली आणि असं सांगितलं की बाबा देवांना जाती जातीत विभागू नका. वास्तविक पाहता असं बोलण्याचा तिथे काही संबंध नव्हता, काही तिथे गरज नव्हती, कारण नव्हतं. आणि नंतर श्रीकृष्णच ओबीसी आहे हे त्यांनी तसं प्रतिपादन करून दिलं. काल परवापर्यंत बामसेप अशा पद्धतीचं लॉजिक द्यायचं की जुन्या काळातले राजे महाराजे घेऊन यायचं आणि त्यांना ओबीसी राजे म्हणायचं. तेव्हा आम्ही हसायचो, खळखळून हसायचो त्या गोष्टीला. अरे काय ओबीसी? अरे त्या काळात होतं का ओबीसी वगैरे, अदर बॅकवर्ड क्लासेस वगैरे तसं कॅटेगरी होत्या का? आणि त्यानंतर जर का नव्हत्या, तुम्ही आज त्यांना म्हणताय, ते किती हास्यास्पद दिसतं. म्हणजे आजची तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही त्या काळातल्या याच्यासाठी वापरताय, ते खरोखर हास्यास्पद वाटतं, मजेशीर होतं ते ऐकायला. आम्ही त्या गोष्टीला गंमत म्हणून घ्यायचो. कधी वाटलं नव्हतं की बाबा सिरियसली एखादा मोठा नेता आपल्या देवांना अशा कॅटेगरीमध्ये टाकणार आणि श्रीकृष्ण सुद्धा ओबीसी होता वगैरे असं म्हणणार आणि त्याला टाळे मिळणार. एक हास्यास्पद हा जो त्यांनी वक्तव्य केलंय, या वक्तव्याला त्याच्यावर टीका होण्याच्या ऐवजी काय मूर्खपणा आहे, काय गाढवपणा चालू आहे. अरे संतांचं कुळ आणि नदीचं मूळ शोधून आहे, ही आपली परंपरा आहे. इथे संतांचं कुळ शोधून आहे ही परंपरा असताना तुम्ही तर संतांच्या पार जाती काढल्यात आतापर्यंत. आता तुम्ही देवाला सुद्धा जाती जाती विभागण्याचा प्रयत्न करत आहात. देव आणि धर्मावर भाष्य केल्याशिवाय ह्या माणसाला अन्न गोड लागत नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याची गरज काय आहे? काय गरज आहे ते श्रीकृष्णाला आणण्याची? आणि उद्या चालून तुम्ही कशावरून हे सिद्ध करू शकता? कृष्णाला कृष्णाला तुम्ही क्षत्रिय, मराठा क्षत्रिय आहे, श्रीकृष्ण क्षत्रिय आहे. श्रीकृष्ण क्षत्रिय आहे, ज्ञानेश्वरीवर याच्यावर भाष्य केलेलं आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षात्र धर्माच्या तिथे शिक्षा दिलेली आहे, क्षात्र धर्माची त्याला उपदेश दिलेला आहे. त्याची शिक्षा, त्याचा उपदेश श्रीकृष्णाने जो अर्जुनाला केलेला आहे. अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं सगळ्यांना माहिती आहे. वसुदेव राजा जो होता तो क्षत्रिय वंशातला होता. श्रीकृष्णाचा जो मामा होता कंस, तो सुद्धा क्षत्रिय वंशातला होता. हे सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही कृष्णाला ओबीसी म्हणताय. मराठा क्षत्रिय आहे. 4 वर्णांमध्ये जर का तुम्ही विभागणी केलेली आहे आणि आज रोजी तुम्ही छाती ठोक सांगताय, यांच्या बोलण्याचा ओघ असा कधीच नव्हता की ओबीसी क्षत्रिय आहे, कुणबी हा क्षत्रिय आहे. असं मला एक स्टेटमेंट दाखवून द्या, असं एक वाक्य दाखवून द्या की आजपर्यंत यांनी कुणब्यांना क्षत्रिय किंवा इतर समाजाला ज्या ओबीसीचं हे नेतृत्व करतात त्यांना क्षत्रिय ही कधी पदवी, ही कधी उपाधी वापरलेली आहे. असं मला एक वाक्य दाखवून द्या. यांनी कायमस्वरूपी क्षत्रियत्वाचा द्वेषच केलेला आहे. सवर्ण म्हणून ब्राह्मणांच्या सोबत यांनी अप्रत्यक्षरित्या कायमस्वरूपी यांच्यावर टीकाच केलेली आहे. यांनी कधी हा शब्द वापरलेला नाहीये. आणि मग तुम्ही त्या श्रीकृष्णाला क्षत्रिय संबोधण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला काय म्हणून संबोधता? तर त्याला ओबीसी म्हणून तुम्ही संबोधता. म्हणजे सरळ जे मी नेहमी म्हणत असतो की ब्राह्मण तो बहाणा आहे, मराठा असली निशाणा आहे. मराठा म्हणा किंवा दोन्ही वर्ण हे ब्राह्मण आणि क्षत्रिय ज्यांना आपण प्रस्थापित म्हणतो, या दोन्ही वर्णांवर यांना तुटून पडायचं आहे. या दोन्ही वर्णांचं यांना नामोहरण करायचं आहे. या दोन्ही वर्णांना यांना मातीत घालायचं आहे, हा यांचा प्रयत्न आहे. आता या प्रयत्नामध्ये तुम्ही जर का म्हटलं तर मग तुम्ही जर का स्वतःचे तर्क लावत असाल
तर पांडुरंग आणि बालाजी काही वेगळे नाही आहेत. आजही बालाजीच्या मंदिरामध्ये पांडुरंगाची आरती, पांडुरंगाची भजनं होतात. या पांडुरंग आणि बालाजी ज्याला एकच मानल्या जाते तत्वतः, त्या बालाजीने जिथे पेठ वसवलेली आहे देऊळगावराजा इथे, त्याला व्यावसायिक म्हणजे वैश्य म्हणून संबोधलं जातं. त्या बालाजी ही जी देवता आहे त्याला वैश्य म्हणून संबोधलं जातं. कारण की तो बालाजी स्वतः व्यापारी होते. आता असं जर का आपण प्रत्येकाला जर का असं कॅटेगरी टाकायला गेलो, तर कसं जमणार आहे? कमीत कमी देवांना तरी सोडा. कमीत कमी आपल्याला याची लाज तरी वाटू द्या, की आपण देवांना सुद्धा जाती-जातीमध्ये विभागतोय. मध्यंतरी आपल्या सुद्धा बऱ्याचशा नेत्यांनी हा प्रयत्न केला किंवा कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगतंय. माझं असं म्हणणं आहे, की बाबा तुमच्या मतांच्या राजकारणासाठी ह्या सगळ्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे का? खरोखर असे दाखले देण्याची आवश्यकता आहे का? आणि त्याची गरज काय आहे? समाजात एकोपा वाढला पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे म्हणून तुम्ही शास्त्रसंमत ज्या गोष्टी आहेत, त्या शास्त्राचा अभ्यास न करता तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही ब्रह्मसूक्त याचं प्रमाण काय कुठून घ्याल तुम्ही? ब्रह्मसूक्तातून घ्याल, उपनिषदांमधून घ्याल, ब्राह्मण्य ग्रंथातून घ्याल. तुम्ही कुठून काय कशातून प्रमाण घ्याल? वेदांमधून घ्याल की महाभारतातून घ्याल, रामायणातून घ्याल. काय प्रमाण आहे तुम्ही प्रमाणावर भाष्य केलंय का? की ओबीसी होता म्हणून कृष्ण? मुळात माझं असं म्हणणं आहे ह्यांनी धर्मावर भाष्य करावं का? कशासाठी? काय गरज आहे यांनी धर्मावर बोलायची? प्रत्येक वेळी धर्मावर घसरण्याची गरज आहे का? आज जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका मांडताना यांनी जे ओबीसी सशक्तीकरणासाठी ही जी मोहीम चालवलेली आहे, याच्यावर आज भाजपाचं काय मत आहे? दुसरा करतो तो जातीवाद असतो आणि तुमचा व्यक्ती जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याला काय म्हणाल तुम्ही? काल परवापर्यंत हिंदू देवी-देवतांना ते स्वतःच्या टीकेचं भक्ष्य करणारा हा व्यक्ती, आज मैदानात उतरून शड्डू ठोकून तो मराठ्यांना आवाहन करतोय, चॅलेंज करतोय आणि प्रत्येक भाजपा समर्थक पाणी पिऊन जरांगे पाटलांना या मराठा आंदोलनाला किंवा या मराठ्यांच्या उपोषणाला किंवा ह्या आरक्षणाच्या मागणीला जातीवादी मागणी म्हणून घोषित करून बसलंय. आमच्यासारख्या लोकांना तुम्ही सुद्धा तुमच्या जातीच्या अभिमानाला बळी पडलात म्हणून अशा पद्धतीचे मला कमेंट्स आहेत. त्या लोकांनी छगन भुजबळवर सुद्धा 2 शब्द बोलावे. कालपासून आजपर्यंत ह्या व्यक्तीने काय-काय केलेलं आहे? याची समता परिषद कसं काम करते? समता परिषदमध्ये नेमकं होतं तरी काय? समता परिषद ही खरोखर समता प्रस्थापित करण्यासाठी आहे का? आजपर्यंत छगन भुजबळ यांनी समता प्रस्थापित करणारं एक तरी वक्तव्य केलेलं आहे का? समाजाला ओबीसी या घटकाला समाजापासून वेगळं पाडणे, तोडणे आणि तो कसा श्रेष्ठ आहे त्यांना श्रेष्ठत्वाचा अहंकार देणे, जे प्रत्येक जातीचा नेता करत असतो. प्रत्येक जातीचा नेता हेच करत असतो. तुम्ही जे म्हणताय, की बाबा हे सामाजिक प्रतिनिधित्वाचा हा जो मुद्दा आहे, तर नेमकं सामाजिक प्रतिनिधित्वाची व्याख्या काय आहे? कुठल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व तुम्हाला त्या लोकांना द्यायचं आहे? आज रोजी ह्या जाती-पातींच्या वरती एक गोष्ट उठलेली आहे, तो म्हणजे भौतिकवाद उठलेला आहे, पैसा उठलेला आहे. आज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोकं सलाम करतात. त्याच्यापुढे लोकं झुकतात. हा काळाचा महिमा आहे. आज ह्या पैशांच्या बाबतीत तुम्ही म्हणता, की हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आणि तेच करत असताना तुम्ही म्हणता, की बाबा पैशाशिवाय तुम्हाला सामाजिक प्रतिनिधित्व सुद्धा भेटणार नाही. तर आज रोजी मराठ्यांची जी म्हणजे कुळ कायद्यामध्ये त्यांच्या जमिनी गेल्या, आरक्षणामुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या. आज त्यांना फीजमध्ये सवलती नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यासारख्या प्रांतातला किंवा विदर्भासारख्या प्रांतातला जो मराठा जो झगडतोय त्याच्या अस्तित्वासाठी आणि तुम्ही हे तुमचे नियम, तुमचे निकष आणून त्याच्यावर लादताय. हे खरोखर सर्व ॲक्चुअल झालेले आहेत का? असे खूप सारे प्रश्न मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहेत. या ई-डब्ल्यू-एसच्या संदर्भात सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत, की बाबा याच्यामध्ये 10% आरक्षणामध्ये मराठ्याला 10% हे ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण भेटतं. त्यामध्ये फक्त मराठा ते घेतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसीमध्ये तुम्ही इतक्या जाती समाविष्ट केल्या. त्यामध्ये एक मराठा जात समाविष्ट केल्यानं तुमचं काय बिघडणार आहे? 5 कोटी मराठा वगैरे सांगितले तो आकडा खरा आहे का? ऑलरेडी कित्येक मराठ्यांचं ओबीसीकरण झालेलं आहे. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मराठ्यांचं ओबीसीकरण झालेलं आहे. आज उरलेला घटक जो स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय त्याला तुमचा एवढा विरोध का आहे? आज छगन भुजबळांची जी भूमिका आहे, हे खरोखर समाजाला जोडण्याची भूमिका आहे, की समाजाला तोडण्याची भूमिका आहे? या सगळ्या गोष्टींवर सखोल चर्चा झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. आरक्षणाची रचना नेमकी कशाच्या आधारावर केली गेलेली आहे आणि नेमकं आज ते निकष लागू होतात का यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. बंजारा समाज आणि धनगर समाज बाहेरून जर का पाहिलं तर दोन्हींच्या राहणीमानामध्ये म्हणजे फरक आहे. पण ज्या पद्धतीने ते परंपरागत राहतात किंवा ज्या पद्धतीने ते फिरतात किंवा ज्या पद्धतीनं ते काम करतात, यांच्या प्रणालीमध्ये इतकी साम्यता असून सुद्धा दोघंही 2 वेगळ्या कॅटेगरीमध्ये का आलेले आहेत? त्याची नेमकी कारणं काय आहेत? कारण की एकाला त्यांचा नेता भेटला जो खूप सशक्त होता, जो खूप सक्षम होता. आजही तुम्ही जर का बंजारा समाजामध्ये बघितलं तर वसंत नगर किंवा घराचं नाव वसंत निवास वगैरे असतं. ते वसंतदादा नाईकांची देवासारखी पूजा करतात. कारण की त्या व्यक्तीने त्या समाजासाठी इतकं कार्य केलंय. दुर्दैवाने धनगरांना आजपर्यंत तसा नेता मिळाला नाही. हे दुर्दैव आहे. मराठ्यांचं दुर्दैव आहे, धनगरांचं दुर्दैव आहे. ज्या समाजाने मराठा समाज, धनगर समाज ज्याने स्वराज्यासाठी रक्त सांडलंय,
ज्यांनी या स्वराज्य निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे, योगदान दिलेलं आहे. आज त्यांच्याच वाट्यावर अशी वणवण का? हा जर का प्रश्न आपण पाहिला तर खरोखर आहे आरक्षणाची रचना जी लागू केलेली आहे ती कुठल्या बेसिसवर केलेली आहे याचा सुद्धा पुनर्विचार होणं गरजेचं आहे, की प्रत्येक कॅटेगरीमधल्या प्रत्येक जाती जर का बघितल्या, आज त्यांची जर का सामाजिक परिस्थिती बघितली, तर आज खरोखर त्यांना तशा पद्धतीची वागणूक दिल्या जाते आहे का? आणि आज त्यांना दिलेल्या आरक्षणाचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होतोय का? बरेच जण म्हणतात, की आरक्षणाने कोणी करोडपती झालं नाही. हा मूर्खासारखा हा बालिश वक्तव्य आहे. करोडपती होण्यासाठी जर का आरक्षण असतं, तर आरक्षणाचा अर्थ काय असता? तुम्ही म्हणता ना, तुम्ही स्वतः म्हणता ना, की बाबा आरक्षण सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आहे. म्हणजे जेमतेम त्याच्या गरजा भागून त्याला समाजामध्ये एक चांगलं त्याला इज्जत भेटली पाहिजे, त्याला समाजामध्ये मान-सन्मान मिळाला पाहिजे, ह्यासाठी आरक्षण आहे ना. मग करोडपती होण्याचा काय प्रश्न आहे इथे? काही बाष्कळ बडबड करतात, काही मूर्खासारखी बडबड करतात. आरक्षणाच्या रचनेवर जर का प्रश्न विचारला, तर 10 लोकं तुम्हाला फोन करून धमक्या देतात, "तू कोण विचारणारा?" अरे बाबा, ह्याचा पुनर्विचार व्हायला हवा की नाही? व्हायला हवा अर्थातच. या विषयांवर भाष्य करा, या विषयांवर बोला. ना की तुम्ही बाहेर येऊन तुम्ही एखादा समाजात जर का आरक्षण मागतोय, तर त्याच्या विरोधात तुम्ही दुसरा समाज उभा करून त्याचं नेतृत्व करताय. आणि त्याचंही खापर सुद्धा परत तुम्ही मराठा आंदोलनावर फोडताय, की बाबा मराठा आंदोलनामध्ये समाजामध्ये दुफळी माजली, फूट पडली. या दुसऱ्या फुटीचं जो नेतृत्व करतोय, असा व्यक्ती जो हिंदूद्रोही आहे, ज्याने आजपर्यंत हिंदू देवी-देवता, धर्म आणि त्याच्यावर आजपर्यंत त्याच्यातल्या धर्मग्रंथांवर इतक्या जास्त आक्षेपार्ह टीका-टिप्पणी केल्या. अथर्वशीर्षाचा ज्याच्या बघून ज्याच्या पोटामध्ये गोळा उठतो, आज तो तुमचा नेता झालाय. भाजपाच्या लोकांनी स्वतः त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, की आम्ही पक्षप्रेमात इतके आंधळे झालेलो आहोत का? की आज आम्ही कुठल्या व्यक्तीच्या पाठीशी उभे आहोत? तुम्ही आम्हाला आंधळं म्हटलं ना, की आम्ही आमच्या जातीसाठी उभे आहोत. आम्ही सुद्धा जातीसाठी माती खातोय. मग छगन भुजबळांच्या बाबतीत तुम्हाला काय झालंय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, की यावर भाजपाची ठाम भूमिका काय आहे, स्पष्ट भूमिका काय आहे, हेच पुढे येत नाही. इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून देऊ, हे ज्या लोकांना संभ्रम आहे, की बाबा भाजपाला आम्ही इलेक्शनमध्ये दाखवून देऊ, असं काही होणार नाहीये. मास लीडर आहे छगन भुजबळ. भरपूर मोठा समाज छगन भुजबळांच्या मागे आहे. मराठ्यांना काही नेता नाहीये आणि मराठ्यांचा काही गठ्ठा मत सुद्धा नाहीये. प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाज आहेत. वंचित बहुजन आघाडी, एम-आय-एम पासून मराठा समाज घुसलेला आहे प्रत्येक पक्षामध्ये. त्याच्यामुळे मराठ्यांचं जे मतांचं जे आहे ते पूर्ण त्याचं वाटणी झालेली आहे. पण इतर गठ्ठा मतं जी आहेत, यांची जे मास लीडर जे उभे केलेले आहेत, ते सगळे आज दुर्दैवानं सगळ्या जातींचे सगळे मास लीडर, इव्हन मराठ्यांचे जे थोडेफार मास लीडर होते, अजितदादा पवार यांच्यासारखे, ते सगळी लोकं आज भाजपाकडे आहेत. त्याच्यामुळे भाजपाची बाजू जमेची आहे. इलेक्शनच्या दृष्टीने जर का पाहिलं. पण ज्याच्यासाठी आपण भाजपाला निवडून देतोय, ती गोष्ट खरोखर इथे होताना दिसत आहे का? खरोखर ज्या धर्माच्या साठी संरक्षण आम्ही मागत होतो किंवा ज्या आशेनं आम्ही भाजपाकडे बघतोय, अशा गोष्टी इथे होताना दिसतंय, की छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी सारख्या विचारसरणीला खतपाणी घालण्याचं काम इथे होतंय. हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. याचं आत्मपरीक्षण भाजपानं करणं गरजेचं आहे. कोणी रावणाचं उदात्तीकरण करतोय, कोणी जातीच्या मध्ये निर्माण होणाऱ्या फुटीचं उदात्तीकरण करतोय, कोणी देवाच्या जाती काढतोय. आपण खरोखर भाजपप्रेमी किंवा भाजपाची पक्षनिष्ठ म्हणून ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत की नाही? की आयुष्यभर आम्ही फक्त भाजपाच्या विरोधात बोलणारा, मग तो चूक असो की बरोबर असो, त्याच्या भूमिकाबद्दल जर का भाजपाच्या चुकीच्या भूमिकांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही कायमस्वरूपी हिंदूद्रोहीच ठरवणार आहोत? हाही विचार होणं गरजेचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.